मित्रांनो, वेलकम टू द डे 166 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जशनील थिंग्स. आज मी आलो तन्वीकडे आणि मागच्या वेळेला मी तन्वीकडे आलो तेव्हा तिने मला एक वेगळ्या पद्धतीचं एक ऑमलेट खायला घातलेलं, विच वॉज व्हेरी व्हेरी नाईस अँड व्हेरी व्हेरी गुड. सो आज आपण तिच्याकडनं आता शिकून घेणार आहे आणि मी ते तुम्हाला सोबत दाखवणार आहे. सो रेडी फॉर अ न्यू ऑमलेट रेसिपी, बट डिफरंट, व्हेरी डिफरंट ऑमलेट. ऑल्सो जे लोक कमेंट करणार आहेत, अरे काय फूड चॅनल आहे वगैरे, तर त्यांनी इथे सोडा व्लॉग बघायचा. मला असं वाटतं इथेच सोडा व्लॉग बघायचा, कारण आहे तर आहे फूड चॅनल. मला आवडतात जेवायला आणि जेवण बनवायला आणि जेवण नवीन नवीन खायला, त्याच्यामुळे हे सगळं तर तुम्हाला बघायलाच लागेल. पण जर तुम्हाला पण इच्छा असेल तर प्लीज थांबा, फूड चॅनल म्हणून तरी थांबा, कारण की चुम्मेशवाला ऑमलेट आहे. दिस इज समथिंग डिफरंट. मला नाव पण नाही माहीत, तर नाव आपल्याला तन्वीच सांगेल काय आहे ह्याचं नाव. बट बघे, सांग नाव काय आहे. नाव काय आहे ऑमलेटचं? ऑमलेटचं काय आहे ते? बरोबर ना, टर्किश एग्ज आहेत ते, बट माय वे. मी थोडंसं त्याला अजून ट्विक केलेलं आहे, बस. ठीक आहे. आणि टर्किश एक हर वे, आणि ती शेफ पण आहे, त्याच्यामुळे जास्त शानपणा करू नका. हां, ही बघा टॉवेल वेल घेऊन भांडी घासायला रेडी. नालायक. चला स्टार्ट करूया. लेट्स स्टार्ट. काय करायचं पहिले आपल्याला कांदा, टोमॅटो, काकडी कापायची बारीक 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 करून घेतो. मी आलो. मी कांदा, टोमॅटो आणि काकडी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे आपण. आणि आता आपण नेक्स्ट स्टेपकडे चाललेलो आहोत. सो नेक्स्ट स्टेप काय आहे? तर आता आपण चिया सीड्स येथे हां, चिया सीड्स पहिले सोक करूया. ओके ओके ओके. तुला माहितीये नाही काढू शकतो. अरे मग आपण शूट करतो आपला ब्लॉग, आपला काय प्रोफेशनल नाही. सो एक बोलला एक चमचा, असा अर्धा चमचा. ओके. बस ठीक आहे, हे सोक होऊ दे. सो चिया सीड्स काय? चिया सीड्सला भिजवून घ्यायचं आहे पाण्यात, एवढं साधारणपणे. ठीक आहे. दोन माणसांसाठी आम्ही 2 चमचे घेतले, बरोबर ना? अर्धा चमचा घेतलेला आहे. लेट्स गो. नेक्स्ट स्टेप इज दही. त्याच्यात आपण मीठ टाकणार. किती? माझा एवढासा चमचा आहे, 1 चमचा अंदाजाने, ॲज पर युअर टेस्ट. तर हे स्मूथ फेटणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बिलकुल लम्स नाही राहिले पाहिजे, नाही तर ते मस्त लागतं. ओके. आता आपण अंडी फ्राय करायची आहेत, पण त्याआधी मी गार्लिक घेणार आहे.
मी खूप फाईन चॉप करणार आहे. त्याचं आपल्याला गार्लिक अँड सेसमी ऑइल बनवायचं आहे. गार्लिक, सेसमी अँड चिली ऑइल. सो ऑमलेट करायच्या आधी अशा पद्धतीने बाउलमध्ये खाली ते रेडी करून घ्यायचं, कारण त्याच्यावरती ऑमलेट जातं. जे काय आहे हा बॉईल आणि आपण करतो ते, जे पण आता ते पुढे बघाल तुम्ही पण असं. अशा पद्धतीने अंड त्या कोशिंबीर जे कोशिंबीर आहे त्याच्यावरती हे टाकलं आपण, कोशिंबीर विथ चिया सीड्स आहे म्हणून हे टाकलं अंड की एक लास्ट स्टेप उरते, आणि ते म्हणजे चिली ऑइल, गार्लिक चिली सेसमेस ऑइल बनवायचं आपल्याला. चिली ऑइल बनवायला पहिले आपल्याला काय करायचं? पहिले आपण घेऊया तेल खूप सारं. हे नॉर्मल सनफ्लॉवर ऑइल आहे. तुम्ही कुठलं पण हेल्दी पण घेऊ शकता, ऑलिव्ह ऑइल पण घेऊ शकता, पण मला ऑलिव्ह ऑइलची टेस्ट नाही आवडत गार्लिकमध्ये जास्त. पण असते का? ओके. हे तेल ना पूर्ण तापायच्या आधीच त्याला गार्लिक टाकायचं आणि त्याला एकदम मंद फ्लेमवर, स्लो फ्लेमवरती त्याला क्रिस्पी होऊन द्यायचं, नाही तर गार्लिक जळतं. ओके. गार्लिक टाकल्यानंतर थोडंसं तीळ टाकूया आपण. त्याला सेसमे बोलतात ना? सेसमी. हां, सेसमे सेसमे एसएमएस. वाव, वास येतो ना खमंग असा सुगंध. हे आता ब्राऊन होत आले ना गार्लिक, ही गॅस बंद करून टाका. आणि ह्याच्यामध्ये मारी टोपी संपलंय काय, चिली पावडर. गॅस चालू नका ठेवू, नाहीतर जळेल. तुम्हाला हवे असेल तर चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरी चालेल थोडेसे. ओके. आणि आता त्या एग जर टाकला. वाव. सो अशा पद्धतीने आपले कुठले एग्स? टर्किश एग्स माय वे. टर्किश एग. तुझं वे काय याच्यामध्ये? म्हणजे बेसिकली काय ऍडिशन आहे तुझं? टर्किश एग्स युजली हे चिली ऑइल वगैरे तर जातं, पण त्याच्यामध्ये पोच्ड एग्स जातात. आपण फ्राईड एग्स टाकलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पोच्ड एग म्हणजे काय? पोच्ड एग्स म्हणजे फक्त पाण्यात त्याला बॉईल केलं जातं, पण फोडून बॉईल केलं जातं. असं कट केलं की तसं ते. आणि त्याच्यामध्ये हंकर्ड किंवा योगर्ट नुसतं जातात. त्याच्यात आपण थोडंसं ते क्रंचसाठी कांदा टोमॅटो आणि चिया सीड्स बिकॉज ऑफ हाय ओमेगा अँड ऑल ते सगळं ऍड केलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने रेडी झालेलं आहे आमचं टर्किश ऑमलेट ही वे हर वे. चला आता खायची वेळ आलेली आहे. मोमेंट ऑफ ट्रूथ. खूप सुंदर.
ज्युसी ज्युसी आहे. बाप बाप. खात कशी बाबा डायरेक्ट खाली चल खाली चल खाली चल. आली आली बघ कुठली भाषेत बोलते ती तशी. मा भाऊ 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 हे काय पाडत नाहीत काय का त्यांनी. अटेन्शन हवं असेल की त्याशी थोडंसं पाडते पण अशी पळताना ते व्हेरी केअरफुल. तर अशा पद्धतीने ऑमलेट काय बोलतेस तुम्ही पण ट्राय करून बघा आणि खाऊन मला कॉमेंट्समध्ये सांगा की हे ऑमलेट तुमचा कसा बनला. कारण मागच्या वेळची रेसिपी खूप लोकांनी बनवलेली, मला फोटो पण पाठवलेले. हो मग तो ही रेसिपी पण तुम्ही बनवा. थोडी टाईम कन्झ्युमिंग आहे बट यू लव इट. आणि याच्यासोबत तुम्ही ब्रेड टोस्टेड ब्रेड वगैरे हे सगळं खाऊ शकता. खूप मजा येईल. पण धमाल एक नंबर. टर्किश एग्स बाय तन्वी ट्राय करून बघा नक्की आणि मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला काय करायचं माहिती आहे. सबस्क्राइब राइट नाउ. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.